नमस्कार, मी सुजाता. आयपम भारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. जर तुमचं बाळ 2 महिन्याचं असेल, 3 महिन्याचं असेल किंवा 4 महिन्याचं असेल तर तुमच्याकडे बाळाच्या ह्या खेळणी असायला हव्या. कोणत्या कोणत्या खेळणी दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात किंवा चौथ्या महिन्यात बाळाला कोणत्या कोणत्या खेळणी द्यायला हव्यात, कोणत्या कोणत्या खेळणी तुम्ही घ्यायला हव्यात, हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझी आता 2 वर्षाची मुलगी आहे आणि ह्या 2 वर्षामध्ये मी प्रत्येक एजनुसार तिला, जेव्हा ती 3 महिन्याची झाली, 6 महिन्याची झाली, 10 महिन्याची झाली, ह्या प्रत्येक एजनुसार मी तिला खेळणी दिलेल्या आणि मला याचा एक चांगला एक्सपिरियन्स आहे की प्रत्येक बाळाच्या प्रत्येक मंथ्सनुसार, कारण की प्रत्येक मंथ्समध्ये बाळाचे माइलस्टोन चेंज होत असतात, बाळाच्या ॲक्टिव्हिटीज चेंज होत असतात आणि ह्या ॲक्टिव्हिटीनुसार जर तुम्ही बाळाला खेळणी दिल्या तर बाळाचं माइलस्टोन, बाळाचा बौद्धिक विकास हा खूप चांगल्या प्रकारे होतो. बाळाची पकड, कोणती वस्तू घेण्याची पकड, पॉवर असेल, हातामधली पॉवर, विल पॉवर असेल किंवा कलर बघण्याचं हे असेल, कोणता शेप असेल, ह्या प्रत्येक गोष्टी हे बाळ खूप निरीक्षण करतं. म्हणजे ह्या महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर. त्यामुळे जर तुम्ही नवीन आईबाबा झालेला असाल तर तुम्हाला माहिती असायला हवं की दुसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात आणि 5व्या महिन्यात, तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये बाळाला कोणती खेळणी ह्या घ्यायला हव्यात. आधी आपण बघूया की दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात बाळाचे माइलस्टोन काय असतात, बाळाचे ऍक्टिव्हिटीज काय असतात. पहिल्या 1 महिन्यामध्ये कोणत्या खेळणीच घ्यायला हवे, माइलस्टोन कोणत्याही मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. तोही व्हिडिओ जर तुमचं बाळ 1 महिन्याचं असेल तर बघू शकता. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाचे माइलस्टोन असतात की बाळाला थोडंसं डार्क दिसायला स्टार्ट होतं. म्हणजे डार्क कलर, जितके तुम्ही डार्कचे टॉयज बाळाला घेऊन याल, डार्क कलरचे जर तुम्ही कधी कपडे घातले तर बघा बाळ हे थोडंसं निरीक्षण करतं, आपलं निरीक्षण करतं. म्हणून जर तुम्ही दुसऱ्या चौथ्या महिन्यात जर बाळाला टॉयज घ्यायला गेले तर शक्यतो डार्क कलरचे टॉयज घ्या. म्हणजे डार्क रेड असेल, डार्क ब्ल्यू असेल, एकदम डार्क येलो असेल, अशा कलरचे टॉयज घ्या. तर तिसऱ्या महिन्यामध्ये मी माझा अनुभव सांगते. दुसऱ्याच महिन्यात, ती 2.5 महिन्याची होती, त्यावेळेस मी तिला ही प्ले जिम ऑर्डर केलेली. इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की प्ले जिम अशी आहे, प्ले जिम अशी ती खेळ आहे. ही प्ले जिम मी ऑर्डर केलेली. ही प्ले जिम म्हणजे जर तुम्ही बाळाला कुठं हॉलमध्ये खेळायला टाकलं किंवा मग गार्डनमध्ये घेऊन गेलं, कुठं बेडवरती खेळायला टाकलं आणि बाळ रडतंय, ही प्ले जिम ठेवून द्या. बघा बाळ त्याच्याबरोबर खूप छान खेळतं. त्याला असे छान प्रकारचे टॉयज आहे, एकदम कलरफुल, येलो कलर, रेड कलर आणि आरसा पण आहे. अशा कलरफुल, एकदम कलरफुल असे टॉयज आहे. आणि मागच्या साईडला म्हणजे बाळ जिथं सायकलिंग करतं, बाळाची सायकलिंग चालू असते, तिथं एक पियानो आहे. बाळनी जेव्हा सायकलिंग करतं, बाळ जेव्हा त्याला पाय मारतं तर ते पियानोतून म्युझिक स्टार्ट होतं, म्हणजे तो वाजतो पियानो. त्यामुळे जर बाळ 2.5 महिन्याचं असेल तुमचं किंवा 3 महिन्याचं असेल तर ही प्ले जिम लगेच ऑर्डर करा. ही प्ले जिम तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये पण भेटेल, पण शक्यतो मी ऑनलाईनच ऑर्डर केलेली. मला ऑनलाईन हवी असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता दुसरी खेळणी म्हणजे ही खेळणी म्हणता येणार नाही, ही एक मॅट आहे, म्हणजे प्ले मॅट आहे. बाळाला तुम्ही जुदं कुठं खेळायला टाकता तर त्याच्या खाली मॅट टाकून द्यायची. त्याच्यावरती छान असं नेचरचं चित्र आहे आणि एका साईडला आहे. ही प्ले मॅट पण खूप वर्क होते. मी ही प्ले मॅट तिला 3ऱ्या महिन्यातच आणलेली आणि ही प्ले मॅट मला ती आता पण यूज होते. जर ही प्ले मॅट तिला खेळायला टाकली, म्हणजे तिथं आथरली तर माझी मुलगी आहे ती मी तिला जर विचारलं ए कुठे, तर ती ए तिथं जाऊन उभी राहते, मग इथं बी आहे, इथं सी आहे, असं उभं राहते. त्याच्यावर बनाना दाखवते, त्याच्यावरती खूप फ्रूटचे चित्र आहेत आणि दुसऱ्या साईडला नेचरचं चित्र आहे. तर त्याच्यात नेचरमध्ये एक सन आहे, तर ती सांगते मम्मा इथं सन आहे. तर ही प्ले मॅट पण खूप यूज होते, कलरफुल आहे. ही पण खूप वर्क होईल, ही पण तुम्हाला यूज होईल. ही पण ऑर्डर करा. ही पण ऑनलाईन भेटेल, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. चौथ्या महिन्यामध्ये बाळाला हिरड्या, म्हणजे बाळाचे दात यायला स्टार्ट होतात, आतून दात यायला स्टार्ट होतात आणि बाळाच्या हिरड्या ह्या सळसळ करतात. त्याच्यामुळे काय होतं, बाळ सारखं तोंडामध्ये बोट घालतं. तर चौथ्या महिन्यामध्ये तुम्ही हे टितर ऑर्डर करू शकता. याला टितर म्हणतात. हे टितर पण खूप युजफुल आहे. मी हे तिला 4थ्या महिन्यामध्ये ऑर्डर केलेले आणि याचा एक असा यूज आहे की हे टितरने काय होतं, बाळ हिरड्या सळसळ करतात, बाळाने ते तोंडात टाकलं का ते चावतं आणि ते सळसळपणा त्याचा, म्हणजे सळसळ हिरड्या करत नाही. त्याच्यामुळे बाळ सारखं तोंडामध्ये बोट घालत नाही, ही त्याची सवय जाती. ही टितर पण खूप युजफुल आहे. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे पण तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता, ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल. आता चौथी गोष्ट म्हणजे चौथी खेळणी कोणती घेऊ शकता. चौथी म्हणजे सॉफ्ट टॉईज, म्हणजे टेडीज. कोणत्या एजमध्ये तुम्ही टेडी बाळाला देऊ शकता, पण ह्या 2ऱ्या महिन्यापासून बाळ खेळतं टेडी बरोबर.
तर पण टेडी घेताना एक काळजी घ्या, टेडी घेताना सॉफ्ट टेडीज घ्या, म्हणजे एकदम सॉफ्ट आणि एकदम कलरफुल. कारण की मला एक गिफ्टमध्ये टेडी आलेला, तो माझा एक्सपिरियन्स आहे. त्या टेडीला असे खूप हे होते, केस होते खूप, आणि ते केस निघायचे, म्हणजे ते जे मुंसा असतात ते निघायचे आणि तिच्या हाताला लागायचे आणि ते तीच हातात तोच हात ती तोंडात घालायची. त्यामुळे शक्यतो टेडीज घेताना हे सॉफ्ट टेडीज घ्या. याची पण ह्या सॉफ्ट टेडी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथं पण तुम्ही चेकआउट करू शकता. असे होते सगळे आपले 3 मंथ, 2 मंथ, 3 मंथ आणि 4 मंथ पर्यंतच्या बाळाच्या खेळणी. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे 5 मंथ, 6 मंथ आणि 7 मंथ पर्यंत बाळाला कोणती खेळणी घ्यायला हवी. ही आपली सिरीज आहे 22. आता माझी मुलगी 2 वर्षाची आहे. ह्या 22 महिन्यामध्ये म्हणजे 22 वर्षापर्यंत मी प्रत्येक वेळेस तिला नवीन खेळणी सर्च करत असते आणि त्याच्या मागचा हे काय युजफुल होईल हे मी बघत असते. हाच मी माझा अनुभव माझ्या चॅनेलवर टाकत असते. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर कुणी नवीन आई बाबा झालेले असाल तर त्यांना हा चॅनल नक्की शेअर करा.